हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि इकडे माझा ऑडिओ पूर्ण म्यूट झाला. आय डोंट नो का हे असं झालं आहे. सो आय वेलकम यू बॅक. आणि मी तुम्हाला इथं वेदर दाखवत होते की पावसाचे दिवस चालू आहे आणि सतत 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस होता आषाढी एकादशीनंतर. आणि वेदर खूपच मस्त दिसत होतं माझ्या बाल्कनीमधून. सो चला मी तुम्हाला ते दाखवायला नेते. आणि आमचं एक छोटंसं गार्डन आम्ही किती मस्त प्रकारे सजवलं आणि ते अजूनही आम्हाला सेट करायचं आहे. आता अजून आम्ही 2 नवीन कुंड्या आणल्या तर ते आहे एकदम ग्रीनरी आली आहे आणि खूपच मस्त वाटतंय. मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता ऊन वाटे तले सावली भासते. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे ऋषभचा उपवास आणि मम्मी गेली आहे बाहेर. 9 वाजले म्हणून पाणी आलंय तर ऋषभ पाणी भरतोय. आणि त्याला उपवासाला काय नाही तर मी पापड इथे फ्राय करून ठेवलेत. इकडे मी त्याला खानदेशी खिचडीची सर्व तयारी केली आहे. येस, इथं माझा कांदा लाल होतोय. चला भेटूया ब्रेक के बाद. माझा तिखटात थोडासा हात जास्त आहे, कधी कधी मिठात पण होतं. तर दिवसभराचा उपवास आहे म्हणून मला भीती वाटते की तिखट किंवा मीठ जास्त नको बघूया. आणि मसाला माझा भाजत आलेला आहे. आता मी तांदूळ टाकते. मी आता बनवली तर खूप प्रेमाने आहे. युजल पण चांगलं दिसतं आहे, पण बघू आता टेस्टला कशी होते आणि ऋषभ काय बोलतो आहे. सो आता मी याच्यात पाणी होते, अंदाजीच पाणी होते मी. मला काय एवढा अंदाज नाही किती ग्लास काय, मी फक्त आपला अंदाजे होते. मी तांदूळ पण थोडेसे मस्त तेलातच परतवले आणि आता मग पाणी टाकले. सो सुगंध तर येतो आहे. आता आपण ह्याला थोडंसं मिक्स करूया आणि दादाच्या प्लेटमध्ये देऊया. चलो. सो आता आपण ह्याला याच्यावरती मस्त गरम गरम खानदेशी खिचडीवरती तूप घालूया. तुपाचा दुसरा डब्बा आहे पण याच्यात आहे तर हाच किती काढू. मी हातून देते, टाकला नाही. राहू दे ना, आता टाकलं ना. कुठं आलाच नाही तू. बरं, चल चल. तू कुठून काढला तू? इथनंच हळदीच्या डब्यावरून. हा टाकला याच्यावरती तूप. बस थोडा किती तूप, एवढं कशाला रात्री तूप खायचं. बस टाकायचा. हा इथं टाक. सगळीकडून टाकलंय, मिक्स करून खा. आता मम्मी आली आणि मी कुकरमध्ये भात शिजवलाय म्हणून आता काय माहिती लेक्चर देते का, तर चला बघूया. पण आता दादाला आपण नाश्ता जाऊन देऊया. सो इथे अशी आपल्या दादाची उपासाची थाळी आजची रेडी झालेली आहे. आता मम्मी भात कुकरमध्ये शिजवलाय. काही बोलली नाही कारण का त्याच्या लेकाचा उपास होता आणि बनवून दिला ना म्हणून. मम्मी पप्पा आताच मार्केटमधून आले तर भुट्टा आणलेला आहे मस्त गरम गरम. आणि तुम्हाला माहिती आहे मी खिचडीचा एकच ग्लास टाकला आधी, पण मम्मी आली, मम्मी बोलली मला पण खायची. मी बोललं थोडीच आहे, ऋषभपुरतीच आहे. पप्पा बोलले मला खायचं. मग आता मम्मीनी नाही खाल्ली पण पप्पा तिथे खात आहेत आणि मी पण टेस्ट करणार आहे, बघावं कशी झाली. मी पहिले पण बनवली आहे, पण मी नेहमी बनवली की आपली एक स्वतःची एक्साइटमेंट असते कारण का मी जास्त कुकिंग करत नाही म्हणून. मी बघते टेस्ट करून. मस्त झालं, तिखट मीठ सगळं ऑन पॉईंट आहे. आता मी पण बुट्टा खाते. मम्मी हे केलं का, मीठ मसाला मीठ लावला. पावसाळा आणि भुट्टा समीकरणच खूप मस्त आहे.
सो आता मी आणि मम्मीने तर नाही जेवलं आणि आता आम्ही झोपणार आहे, कारण का आमचा ह्याचा पोट भरलं होतं. सो गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.